ते लाव माकला फोन, माकला फोन लाव. पाऊस आलाय. हा bukan nih. Betul tu. उघडा ना. Betul tu. Bro, गाडी होती तर मला मला टाइम पडून पाणी निघून जाईल. हा आई काय लाईट येईल सगळं पाणी. कुठलंच मला वाटतं निम्मत आहे. आलंय पाणी येईन झालं. ये नंबर गाडी माहिती त्याच्यावर ती. हा त्याच्यावर आहे गाडी. तो गाडी नाही घाल त्याच्यावर. तू ठेवलंच नाही लावायला काही एवढी. नाही नाही हाय थोडी गाडी. आता लावायला आपण आपलं शिंदे जरी टाकलं असतं मी आता गौरव. हा रुपये नसतं दिला आपल्याला घ्यायची का? मला तर कुठं 1 रुपये दिलाय. बरं तू तुला नको म्हणतात का पहिला एक खास तुला. जामध्ये काय 300-400 रुपये करताय. खाली काउंटर आहे काय आपलं काम नाही विषय काय ते करायची गरज नाही. बरोबर ना. हावे पण तो जे मला खरंच होता. कारागिर आहे काय कस्टमर नेमकं पाहिजे रे का याच्यावर पाहिजे तेच बघा. नंतर काय ना त्याच्यावर पाहिजे थोडं पांढर पण त्याच्यावर
बरोबर. हम्म. आता बरं झालं ना? हा ना म्हणजे काम चालू आहे. इथे बोलावं direct. डॉक्टर direct. काम तिथं बस. चालू डॉक्टरच्या मागं आहे. काय करावं काय तुम्ही घेऊन जा म्हणलं ते मला ठेवायचं होतं मी काय करणार ए, काय पैसे नाही भेटणार कडक ते नाही ती सिगरेट कोणी इथं आली राव आणि सिगरेट नाही म्हणते, माणूस तो म्हणतात तर करून घ्यायचं काय एवढं कळत नाही का बोलून तुम्हाला म्हणतो आपल्याला म्हणतो आम्ही काही तर काही परमनंट आहे का म्हणजे आम्ही तेच ना डोकं तापलं रे यायला म्हणजे इथं मग 300 रुपये पगार घालून मी गुन्हे आणली मला की किती आपण हा कारण 300 घ्यावा भाडं घ्या हे पैसे काय मग शटर 600 रुपये घेतले माहिती का शटर कधी? तुटली ती आता तो नव्हता मला सवा माहित नव्हता रे सवा मला कसं आहे आता मी केलं नसते सुद्धा का मी मला 300 तुला काय रुपये सांगतो तो पण आम्ही येडे का आम्हाला येत करत आम्ही काय केलं डॉक्टर नाही गेलो काय म्हणून तुमच्याकडे 2-3 डॉक्टर नाही वैकी त्यांना सांगा त्यांना इथं बोलू मालकाला बोलू तू त्या हिशोबाने तो बोलून घे काय पैसे द्यायची आणि तो ते करून घ्या आपण नाही का बोलवायचं आपण काहीच करत नाही म्हणून कारण तू केलं का ते तुलाच घेऊन लेणारच नाही काय पिशवी भिजल ना कधी गाडीची मागून तुम्ही कोणते म्हणजे मागून तुम्ही तुला आपलं बोलणं पाहिजे डायरेक्ट आपण नाही म्हणलं विषय आता लाईट बिल आपल्याला चालू करून पाहिजे हा लाईट बिल चालू लाईट बिल चालू आपलं लाईट बिल लागते चालू कर ना तुला आपण पैसे जे म्हणून त्याला करून म्हणजे जसं काय आपल्या घरचं शिक जेवढी पैसे नाही स्वतःचे तिथं फुकट तरी आपण पैसे वरून भाडं 350-500 लाईट मध्ये काय करतो 4 लगेच घात आहे की मला तर वाटतं गव्हर्नमेंट माय पण प्रॉब्लेम असा आहे माझ्याकडे पैसे नाही 1 लाख रुपये पडून असते ना तिकडं गायचं कसं 1-2 महिने भाडं भरू शकतो या हिशोबाने आपण जाऊ शकतो काही बोल काय दुसरे जावं तर भाडं लय रे त्यात कवर होत्या का नाही 20,000 कमीत कमी आपल्याला 15,000ची तयारी घेऊन द्यावं लागेल माहिती 3 महिन्याची 3 महिन्याची 15 नाही 1 महिन्याची 15 3 महिने थोडी त्यांना बसणार आहे 50,000 रुपये ते तुला सोडून करावं लागते डिपॉझिट 50 1 लाख रुपये तुला भरावं लागतील लक्षात राहू दे हो ना लोक इथं मग कमवायचं काय आणि खायचं काय आपलं काय चालू आहे आपलं चालू आहे बाकीचे लोक कसे काय हे तर विकणारच होतं सत मारावं नाही ते हे वाढून दिला खालची आहे काही घण खालची आहे वाढून दिला डोकंच नाही जास्त नाही तेव्हा मी मग जेवढं काम केलं तेवढं परत पैसे देईन भाऊ 300 रुपये 500 ते काय तिथं भेटले नाही भेटले मलाच आज भेटलं हे भेटलं ते भेटलं त्या गावात मला 12 वर्ष झाली आता कमीत कमी एवढं केलंय ना तेवढंच करत होता आम्ही करून दिले पण 500 रुपये द्यावा ना करून हा त्या गाडीत म्हणतोय सिमेंट निम्मे करून घ्या काय सांगू 2-3 वेळेस पाणी 1000 रुपये साऊंड करीत
मला आहे ना पराय असा आहे म्हणजे घरी आहे का चालू भाई आपल्याला नाही असं नाही पण ते काय होतं इच्छित घरी बसून माणसाला वाटतं पण तिथं चांगलं दुकान बघणं दुसरं काही धंदा करणं असेल पैसे लागत माझ्या गोष्ट नाही. पण मी आधीच सांगितलं होतं बाप्पा ऐकत नव्हता. मी तुला सांगलं होतं तू ऐका ना. आता मला काय माहिती मला वाटतं माझ्या पैसे भेटते बस झाले आपल्याला काय चालवते येड लागत पैसे आता मी तर म्हणलं ते तू आपल्याला पैसे घ्या करून द्यायचे पैसे देईन भाड्यातून कट करून ते घे नाही ते मी बोलणार होतो आम्ही करू डॉक्टर बोललो होतो ना. कट करणार असं आता मी कसं मागतो म्हणलं तुम्हाला ते म्हणले मी देत नाही मी काय संबंधित अर्ध द्यायचं संबंध काय माझ्यासोबत केलंय काय तेव्हा आणि तरी म्हणलं द्यायचं देतो अर्ध पण काय याचं तू कट करणं वाढत डायरेक्ट म्हणणार मी काय असलं असं तुला माहिती आपलं बोलणं डायरेक्ट असतं वाटतो दमले राजू काय चाललंय दमले आज ते हँगर का केवढं जाईल एवढं शेटा 300 रुपये त्याच्याकडून घेतलं शिववाल्याकडून त्याची ऑफर एकच असती इव्हेंट काढू इव्हेंट 800 रुपयाची ही सुविधा कोण घेतलेली आता धोंडा होता तिकडे हिंगणगावला परवा दिवशी तिकडे आलं मग ती कपडे मी माझे मला पैसे टाकले 2000 माझ्या पद्धतीने कपडे घेतले 1500 कपडे घेतले 500 सुविधा आहे ना खरंच मोठी दिली मी सांगितलं म्हणून तिथं मी कपडे घ्यायचे बंद हे कमवून घेतले ते म्हणते चार एवढे पैसे देऊन पाहुणे स्वस्त कपडे आपल्याला आता कोण म्हणून याला 250 शर्ट म्हणून कोण अरे शर्ट माझ्याकडे क्वालिटी शर्ट यायचे पण तू तिथं जाऊन तो आणले बरोबर आणले मी 1-1.5 तास घातला पण शर्ट बघूनच घेतले 2 टी-शर्ट पाहिजे कसे फुल क्वालिटी शर्ट आहेत स्पोर्ट टाईप आहेत पण कोणी म्हणणार नाही सुविधामध्ये गेलो ते होतं असं 400-500 रुपये शर्ट अरे 250 आहे म्हणलं असे लुट नाही म्हणलं त्याला म्हणलं आणि त्या सुविधामध्ये शर्ट पाहिजे असा पातळ कापड एकच आतून पर्यंत दिसतं सेम दिसतंय 800-500 काय त्याच्यावर मला म्हणजे ते सुविधा आहे मी तर म्हणा 300 रुपयाचा मला माहिती रेट किती गेलं तिथे ऑलरेडी त्यांना क्वालिटी घ्यायची मला माहिती मी तिकडून आणतो म्हणून म्हणलं असं तसं काही नाही मी दुसरीकडून मी कपडे घ्यायला असं काही नाही आता पुढच्या वेळेस मॅक्समध्ये घ्यायचा मॅक्स तर झालं पुढे पाईपलाईन द्यायच्या चालीकडे शिवचालीकडे जाऊ मग आपण जवळ जाऊ मला पण ड्रेस घ्यायची त्याचे रेट माहिती ना आपल्याला मॅक्स म्हणजे स्वतः प्रोडक्शन करते माहिती ना ऑनलाईन 300 रुपयाची पॅन्ट आहे 300 रुपयाची शर्ट इतका क्वालिटी निघाला तर खोट नाही सांगत एकदम भारी ऑनलाईन ब्ल्यू शर्ट घालले तुम्ही ब्ल्यू शर्ट ते ऑनलाईनच्या शर्ट आहे किंवाच माझा मित्राचा कपडे जवळ होतं गजानन क्वालिटी मन केला आता त्याला बरं केवढं जाईल असं 900 शर्ट असं म्हणजे त्याला का आलं कपड्यावर मी तेच सांगितलं ब्ल्यूटीच बाहेर पाहिजे का काहीच माग नाही ब्ल्यूटी ऑनलाईन कपडे चांगले फक्त साईजचा मॅटर होतो कधी कधी ते चेंज करणार